रात्रीनंतर दिवस उगवला, पहाट हसतच जागी झाली. ऊन सावली, खेळ निरंतर सांगत सांगत धावत आली. सुखदुःखाचा खेळ असाच जाणून घ्यावे साऱ्यांनी. हसत जगा अन हसत राहा तुम्ही, सांगून गेली स्पर्शाने. साधी आपट्याची पानं जणू जुळले तळवे, देणाऱ्याचे घेणाऱ्याचे व्हावे मन हे हळवे. सोने प्रेमाचे वाटतो कर्णाहूनही तो उदार, काळाच्याही पलीकडे होतो तयाचा आदर. सोने प्रेमाचे देताना खरे दातत्व शोभते, देणाऱ्याला सदैव प्रेम अमाप लाभते. सोने हातात देताना व्हावा चेहरा हसरा, प्रेम देण्याचे दुसरे नाव असते दसरा. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या विजयादशमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची सर्व स्वप्न, तुमच्या सर्व मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करो ही त्यांच्या चरणी प्रार्थना. आज नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नवमी आणि उद्या आहे दशमी. यालाच विजयादशमी किंवा दसरा असे म्हणतात. तर उद्या दिनांक 2 ऑक्टोबर रोजी आहे दसरा. तर या दिवशी आपण सरस्वती मातेचे पूजन, तसेच शास्त्रांचे पूजन, कुलदेवतेचे पूजन, आपट्याच्या पानांचे पूजन, अपराजितेचे पूजन असे सर्व सेवा आपल्या दसऱ्याच्या दिवशी करत असतो. तर दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे यात काही शुभ मुहूर्त नसतं. पूर्ण दिवस हा चांगलाच असतो. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य या दिवशी करणे, तसेच वाहन खरेदी करणे, सोने खरेदी करणे, घर खरेदी करणे इत्यादी या शुभ कार्यास या दिवशी सुरुवात केली जाते. विजयादशमी उत्सव म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि धर्माचे रक्षण करण्याचे प्रतीक मानला जातो. हा सण दुर्गापूजा आणि दुर्गा विसर्जनाच्या स्वरूपात साजरा केला जातो. महिषासूर राक्षसावर देवी दुर्गेच्या विजयाचे स्मरणही या दिवसात केले जाते. तर या दिवशी घटांचे विसर्जन केले जाते आणि सर्व देवी देवतांची अंघोळ घालून विधिवत पूजा केली जाते. तर या दिवशी सकाळी लवकरच उठून घर स्वच्छ करून घ्यावे, उंबरठा स्वच्छ करावा, अंगण स्वच्छ करावे, उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे, सडा रांगोळी करावी, उंबरठा पूजन करावे. त्यानंतर घटाचे विसर्जन आपल्याला करायचे आहे. घटाचे विसर्जन केल्यानंतर त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची असते. तर देवघराची जागा स्वच्छ करून गोमूत्र शिंपडून घ्यावे. देवघरातील देवांना पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा असतो. त्यानंतर देव स्वच्छ करायचे, त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत, त्यांना पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे. जर आपल्या घरात देवीच्या कुलदेवतेचा फोटो असेल तर तोही स्वच्छ करून त्याला देखील हळदी कुंकू अक्षदा फुले व्हायची आहेत. आपल्याला देवीची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण या दिवशी सरस्वती पूजन, तसेच शस्त्राचे पूजन, गाड्यांचे पूजन करत असतो. आपल्या घरातील सरस्वतीचे जे प्रतीक मानले जाते, जसे की मुलांची वही, पुस्तक, तसेच पोथी, ग्रंथ यांची पूजा आपल्याला करायची आहे. तसेच शस्त्रांची स्वच्छ धुवून त्यांना देखील हळदी कुंकू लावून आपल्याला पूजा करायची आहे. तसेच शस्त्र म्हणजे केवळ शस्त्र नसून ज्याने आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात, ज्याने आपल्या उदरनिर्वाह होतो. जसे तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुमच्या लॅपटॉपवर तुम्ही काम करून ऑफिसमध्ये काम करतात, तर त्या लॅपटॉपची देखील आपल्याला पूजा या दिवशी करायचीच आहे. तसेच तुमचा जर काही व्यवसाय असेल, दुकान असेल तर त्याची देखील आपल्याला या दिवशी विधिवत पूजा अर्चा करायची असते. तर सरस्वती मातेचे पूजन कसे करावे, तर त्यासाठी एक पाट घ्यावा, त्यावर स्वच्छ चांगले कापड अंथरून घ्यावे. त्यावर जर तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती असेल तर तिची व्यवस्थित पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची स्थापना त्या पाटावरती करायची. त्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करायचे आहे. त्यानंतर जी वह्या, पुस्तकं, पोथी, ग्रंथ जे आपल्याकडे आहेत ते आपण त्या पाटावरती मांडून घ्यायचे आहे. तसेच या पाटावरती आपल्याला अपराजितेचे पूजन देखील करायचे आहे. त्यासाठी पाटावरती तुम्ही अष्टदल कमल काढू शकता किंवा तांदूळ ठेवू शकता. तर सुपारी स्वरूप आपल्याला अपराजितेचे सुपारी स्वरूप आपल्याला घ्यायचे आहे. तर त्या सुपारीला देखील पंचामृताने स्नान घालायचा, त्यानंतर पाण्याने स्नान घालायचा. त्यानंतर ती स्वच्छ पुसून त्या अष्टदल कमलावरती ठेवायची. तिला देखील हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर आपण सगळ्या गोष्टींवरती आपट्याची पाने, तसेच आपल्या घटामध्ये जे धान्य उगवले आहे ते व्हायचे आहे. त्यानंतर जे तुमच्याकडे शस्त्र वगैरे असतील तर त्याची देखील आपल्याला स्वच्छ धुवून पुसून ते स्थापन करायचे आहे. त्यांना देखील हळदी कुंकू आणि फुलं अर्पण करायचे आहेत, अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर सरस्वती मातेचे स्मरण करायचे आहे आणि अपराजिता मातेचे स्मरण करायचे आहे.
आणि 11 वेळा तुम्ही ओम अपराजिताय नमः 11 किंवा 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. त्याने आपल्याला शत्रुपीडा राहत नाही, प्रत्येक कामात यश मिळते, नोकरी व्यवसायाच्या अडचणी दूर होतात. त्यानंतर आपल्याला सर्व पूजेला धूप दीप दाखवायचा आहे, सरस्वती मातेचे स्मरण करायचे आहे आणि तिला प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करायची आहे. तसेच आपल्याला देवांना पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी मंदिरात जाऊन जे घटातील धान्य असते ते व्हायचे, आपट्याची पाने व्हायची, घरातील मोठ्यांना ही पाने देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, एकमेकांना ही पाने द्यायची आणि एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला आपट्याच्या पानांचा म्हणजे आपट्याच्या 2.5 पानांचा हा उपाय करायचा आहे. आपण जवळच्या स्वामी केंद्रात जाऊन आपट्याची पाने व्हायची आणि दर्शन घ्यायचे. त्यातील आपण वाहिलेल्या पानामधील 2.5 आपट्याची पाने आपल्याला स्वतःजवळ घ्यायची आहेत. ती तुम्ही पाकिटात ठेवू शकता किंवा तिजोरीत ठेवू शकता. तर वर्षभर ही पाने अशीच ठेवायची व दुसऱ्या वर्षी दसऱ्याला विसर्जित करून नवीन पाने अशाच प्रकारे महाराजांना व्हायची व त्यातील 2.5 पाने आपल्याजवळ ठेवायची. तर जवळपास तुमच्या जर केंद्र नसेल तर तुम्ही घरीच स्वामींच्या फोटोसमोर हा उपाय करू शकता. याने आपल्याला आर्थिक अडचणी दूर होतील, कर्ज कमी होईल, पैसे येण्याचे मार्ग सापडतील. तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तसेच या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे, श्री सूक्तचे पठण करायचे आहे. तर या सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. तर या दिवशी विजय मुहूर्त म्हणजे शुभ मुहूर्त हा 2:09 पासून 2:56 असणार आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य तुम्ही करू शकता. चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हालाही माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा सर्वांना विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.